सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली आहे। यावेळी धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुखांच्या आरोपींबाबत महंत शास्त्रींना पुरावे दिले। तर सर्व पुरावे सादर करत धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींकडे न्यायाची मागणी केली आहे। भगवानगड नेहमी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहील असं नामदेव शास्त्रींनी म्हटलेलं आहे। तर धनंजय देशमुख यांच्यासोबत संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज सुद्धा उपस्थित होते। यावेळी वैभवी देशमुखनेही भगवानगडावरून न्यायाची मागणी केली। भगवानगडाला मानणारं कुटुंब आहे। यापूर्वी ते भगवानगडावर येत होते। त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। ते अजूनही ते सांगतायत, पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत। आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून दोन शब्द ते बोलतील। भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागे आहेत आणि सदैव राहील। एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं। काहीही बोललेलो नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे। हा जो समाजातला प्रकार आहे हे वाईट लोकांनी केलेले काम आहे। तुम्ही जर भगवानगडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजूने मसाजो केस तालुका हा बाबाला मांडणार आहेत। अनेक वेळा दौरे झालेले म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत। मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे। आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही, पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतोय। कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का? म्हणून ही जी घटना घडली आहे ती नंतर घडू नये यासाठी आम्ही फक्त न्याय मागतोय। आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। भगवानगड आपल्या पाठीशी आहेत। मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी। भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील। दरम्यान देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून नामदेव शास्त्री आश्चर्यचकित झाले। नामदेव शास्त्रींना आम्ही सर्व पुरावे दाखवले। भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या? तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या। म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता त्यावरच आम्ही तिथं पण बोललो। अतिशय चुकीचं आहे म्हणले हे, आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले। एवढं बोलणं तिथं झालं आमचं आणि आम्ही परत निघून आलो लगेच। जे ह्या गुन्हेगारांची जी एवढी बंच होता ते बघून त्यांना 100% धक्का लागला असेल बाबाला की हे असं कसं काय होऊ शकतंय, आणि तेच आम्ही त्यांना दाखवलं की आमचं गाव एवढं एकोपाने राहणारं सामाजिक सलोखा राखणारं अशा एका समाजसेवकाला लोकप्रतिनिधीला ह्या लोकांनी अशा चुकीच्या पद्धतीने संपवलं। म्हणून आम्हाला ते प्रत्यक्षदर्शी जाऊन त्यांना दाखवणं होतं आणि आम्ही ते दाखवलं। दरम्यान मनोज रांगे पाटील यांनी नामदेव शास्त्रींवर निशाणा साधला। नामदेव शास्त्रींना जे बोलायचं होतं ते बोलून गेले आणि जातीवादाचा नवा अंक देऊन गेले असं रांगेंनी म्हटलंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचं नामदेव शास्त्री समर्थन करत असल्याचा आरोपही रांगे पाटलांनी केला। ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले, नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले। आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे? आलं काय आणि गेलं काय ते आता त्यांच्या कुटुंबाचा विषय, आपण त्यात काय बोलू नाही देशमुख। त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काही गरज नाही। विनाकारण काही नसून दुखून बघायची काही गरज नाही। ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धोम्यगडाच्या भगवानगडाच्या आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा। त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं
चूक झाकवायसाठी झालंय तुमच्याकडून मान्य करावं, झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झालेली. पण एक झालं बाबा, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक. पाहूयात पुढची बातमी. महानुभाव पंथांच्या प्रमुख स्थळांचा विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर परधर्मीयांनी केलेल्या अतिक्रमणावर चर्चेतून मार्ग काढणार, अनेक ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवणार असंही फडणवीस म्हणाले. या 5 वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू. अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत ती आपल्याला काढायची आहेत. आजही काही परधर्मीयांनी त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. प्रयत्नपूर्वक शेवटी चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू किंवा मग त्याच्यामध्ये जे काही कायदेशीर कारवाया करायच्या आहेत त्या कायदेशीर कारवाया करू. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही चांगलं काम आपण सगळे लोक करतात याच्या पाठीशी अतिशय ताकदीनं उभं राहण्याचं काम हे राज्य सरकार करेल. त्यानंतर एक